दिव्यांग क्षेत्रातल्या ज्या शाळा आणि संस्था आहेत त्या शाळांचे 132 कर्मचारी जे आहेत ते पूर्णपणे अतिरिक्त ठरलेले आहेत आणि या अतिरिक्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे. कारण गेल्या 4 महिन्यांपासून या कर्मचाऱ्यांना वेतन नाही आहे. समायोजन करण्याचं तातडीनं समायोजन करण्याचं आश्वासन जे आहे ते प्रशासनानं दिलेलं होतं, मात्र ते पाळण्यात येत नाही आणि त्यामुळे या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. जिल्हा परिषदेचे जे काही मुख्य अधिकारी आहेत त्यांच्या दारामध्ये आता हे सगळे कर्मचारी येऊन बसलेले आहेत. मला सांगा, काय मागणी आहे तुमची? मागणी काय आहे? जवळपास आमचे 132 कर्मचारी आहेत, त्याच्यामुळे बंद पडलेल्या शाळेतले आहेत. विद्यार्थी संख्या अभावी अतिरिक्त आहेत आणि काही माहिती न दिल्यामुळं अतिरिक्त आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला जर विद्यार्थी संख्या अभावीमुळं लोक अतिरिक्त आहेत आणि त्यांचं माननीय सचिव साहेब तुकाराम मुंडे यांचं 30 डिसेंबरचं पत्र आहे. त्या पत्रानुसार त्यांना वेतन 1 महिन्याच्या आत समायोजन करणे गरजेचं होतं आणि ते समायोजन नाही झालं तर मूळ आस्थापनेतून वेतन द्या हे त्या ह्याच्यामध्ये स्पष्ट असताना आजपर्यंत गेले 4 महिने झालं वेतनही नाही आणि समायोजनही नाही. मग हा कर्मचाऱ्याचा द्विधावस्थेमध्ये आहेत. जर कर्मचाऱ्याचं समायोजन नसेल, वेतन नसेल तर काय अवस्था होणार आहे? काय म्हणजे तुमचं वेतन जेव्हा बंद केलं तेव्हा काही सूचना देण्यात आली होती का वगैरे? नाही, कुठलीच सूचना दिली नाही त्यांनी. काही कर्मचारी हे मान्यता रद्द झाल्यामुळं अतिरिक्त ठरले आणि ते जवळपास 1.5 वर्षापासून पगार बंद आहे त्यांना. आणि जे पडताळणीमुळं अतिरिक्त ठरले त्यांना 4-5 महिने झालेत. आणि आता जो 30 डिसेंबरचा जो GR आहे त्याच्यात अशी तरतूद आहे की 1 महिन्याच्या आत समायोजन करावं आणि समायोजन जर होत नसेल तर तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती देऊन कुठेही जवळच्या शाळेत किंवा जवळच्या ऑफिसला, दिव्यांग कल्याण ऑफिसला त्यांची नियुक्ती देऊन त्यांचं तिथं वेतन काढा. कोणकोणत्या शाळा आहेत त्या दिव्यांग क्षेत्रातल्या? काही मूकबधीर 4 प्रवर्ग आहेत: मूकबधीर, अस्थिव्यंग, मतिमंद आणि दृष्टीहीन, असे अंध प्रवर्ग. काय भूमिका राहणार आहे संघटनेची? आता 132 कर्मचारी आहेत जे अतिरिक्त ठरले आहेत, समायोजनही होत नाही, पगारही मिळत नाही. सर, या ठिकाणी या दिव्यांग शाळा ज्या चालतात तर या दिव्यांग शाळेच्या जे पेमेंट आहेत हे सर्व कर्मचारी आहेत, हे अतिरिक्त आता झालेले आहेत. परंतु याच्या अगोदरसुद्धा या समाज कल्याणच्या माध्यमातून या शाळेच्या कर्मचाऱ्यावरती खूप मोठा अन्याय आणि अत्याचार होतो आहे की आत्तापर्यंत 7वं वेतन यांना आत्तापर्यंत दिलेलं नाही. आत्तापर्यंत त्यांची कुठंच त्यांच्या सर्व्हिस बुकला नोंदसुद्धा त्याची घेतलेली नाही. आता 8वं वेतन द्यायची वेळ आलेली आहे, परंतु अजूनही त्यांची या ठिकाणी नोंद झालेली नाही. या कर्मचाऱ्यांच्या आता 4 महिन्यापासून पगारी नाहीत, पण याच्या अगोदरही 15-15 महिने, 20-20 महिने पगारी यांच्या आम्ही या संघटनेच्या माध्यमातून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. ज्या वेळेस आमच्याकडे यांचे निवेदन येतात त्यावेळेस आम्ही समाज कल्याण अधिकारी CO साहेबांना वेळोवेळी आम्ही त्यांच्याकडे जाऊन यांच्या तक्रारी मांडून त्यांचे आतापर्यंत पगार अदा केलेले आहेत. काय भूमिका असणार आहे संघटनेची? आता आमची भूमिका आहे की या कर्मचारी अतिरिक्त कर्मचारी आहेत, या जिल्ह्यातील संबंध महाराष्ट्रामधले कर्मचारी आहेत. आपल्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ 132 कर्मचारी आहेत. तर हे 132 कर्मचाऱ्यांना 1 महिन्याच्या आत या ठिकाणी कुठंतरी बाजूच्या शाळेमध्ये किंवा बाजूच्या जिल्ह्याच्या शाळेमध्ये समायोजन करण्याची शासन निर्णय झालेला आहे. परंतु अजून यांचं 3-4 महिने होत आहे, परंतु अजून ह्यांची अंमलबजावणी कुणी केलेली झालेली नाही आणि यांचा वेतनाचा प्रश्न खूप मोठा आहे. असंही त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेलं आहे की ह्यांचं वेतन कुठंच थांबता कामा नये. ह्यांचं वेतन रेग्युलर वेतन ह्यांचं निघालं पाहिजे, अशा पद्धतीचा शासन निर्णयसुद्धा असताना. महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.